पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलारांना संधी दिल्या जाऊ शकते का? कारण याबद्दलची चर्चा केली जाते। उत्तर मुंबईतून आशिष शेलारांना संधी मिळू शकते, शेलारांना संधी मिळण्याची शक्यता आहे तसं कळतंय। इथं जिथं निवडून येण्याची खात्री आहे, जिथे उमेदवार निवडून येऊ शकत नाही, अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून भाजपच्या वतीने आता वेगवेगळ्या नावांची चर्चा जी ती केली जाते, पण उत्तर मुंबईतून आशिष शेलारांना संधी दिल्या जाऊ शकते। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपारवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलारांना संधी दिल्या जाऊ शकते का, आणि जर ती दिल्या जात असेल तर त्याची कारण काय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर सध्या मुंबईमध्ये भाजपाचे 3 विद्यमान खासदार आहेत। त्या 3 विद्यमान खासदारांपैकी 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये चेहरे बदलले जाण्याची दाट शक्यता आहे। त्यातला मतदारसंघ म्हणजे एक म्हणजे पूनम महाजन यांचा मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे गोपाळ शेट्टी यांचा मतदारसंघ। पूनम महाजन यांच्या मतदारसंघामध्ये आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि आशिष शेलार यांचं नाव केंद्रीय निवडणूक समितीने या ठिकाणी ऑलरेडी या नावाची चर्चा देखील केलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून जी नावं पाठवण्यात आलेली आहेत त्यामध्ये देखील आशिष शेलार यांचं नाव आहे। आशिष शेलार सध्या मुंबई भाजपा अध्यक्ष असून मुंबईमध्ये त्यांचा बऱ्यापैकी चांगला होल्ड आहे। त्यामुळे पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना दिल्लीमध्ये पाठवण्यात जाण्याची दाट शक्यता आहे। त्या संदर्भातच आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल आणि उद्या भाजपाच्या उमेदवारांची यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे। या यादीमध्ये आशिष शेलारांचं नाव येण्याची दाट शक्यता आहे। विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल।